एक महत्त्वाची घडामोड आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। धाराशिवच्या वाशी शहराच्या चौकातील हा सीसीटीव्ही आहे। आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून फरार होतानाचा हा सीसीटीव्ही आता समोर आलाय। हे दृश्य आपण पाहतो आहोत। एक्सक्लुझिव्ह असा सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। हे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। संतोष देशमुख यांची हत्या करून स्कॉर्पिओ गाडीतून आरोपी फरार झाल्याच्या वेळेसचा हा सीसीटीव्ही आपण पाहतोय। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, या सीसीटीव्ही बद्दल अधिकची माहिती काय? श्रुती, आपण पाहतोय की 9 डिसेंबरला मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती। दुपारी 2 वाजता त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हत्या करून आरोपी हे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। पहिल्यांदा बीड शहरातून ते धाराशिवमध्ये गेलेले होते आणि धाराशिवमधल्या वाशीमधला हा सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो आता समोर आलेला आहे। या सीसीटीव्हीमध्ये काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून 6 आरोपी उतरताना दिसत आहेत आणि ते आरोपी घाई गडबडीमध्ये पळून जाताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पोलीस जेव्हा हे सगळे सीसीटीव्ही चेक करत होते तेव्हा आरोपींचा माग मिळत असताना सुद्धा 3 आरोपी राज्याच्या बाहेर कसे पळाले आणि इतके दिवस लपून का बसले, हा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। या सीसीटीव्हीमध्ये एकाच गाडीतून हे 6 आरोपी फरार होताना पाहायला मिळत आहेत आणि बीडमधून धाराशिवमध्ये पोहोचण्यासाठी आणि धाराशिवच्या वाशीपर्यंत पोहोचण्यासाठी या आरोपींनी ही काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वापरलेली होती आणि तिथून त्यांनी पलायन केलेलं होतं, हे सुद्धा समोर आलेलं आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।